नमस्कार, रेसिपीज बाय जयूमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मिक्स पिठाची धिरडी किंवा डोसे। त्यासाठी मी इथे आपल्या नेहमीच्या आमटी भाजीच्या वाटीने 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय, 1 वाटी तांदूळाचं पीठ घेतलंय आणि अर्धी वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलंय म्हणजे बेसन, थोडीशी हळद साधारण पाव चमचा, अर्धा टीस्पून तिखट, आपापल्या चवीप्रमाणे तिखट घालावं। माझं तिखट खूप तिखट आहे यावेळेला म्हणून मी अर्धा टीस्पूनच घातले। चवीनुसार मीठ किंवा साधारण 1 टीस्पून मीठ आणि आवडत असेल तर थोडीशी अगदी थोडीशी अर्धा टीस्पून साखर आहे, नाही घातली तरी चालेल। आता हे पीठ आपण पाण्याने कालवून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकत कालवावं म्हणजे गुठळ्या होत नाहीत। हे बघा, थोडं थोडं पाणी घालत असं छान झालंय पीठ हे। तर आता हे आपल्याला हवं तेवढं आपण पातळ करायचंय। जसं धिरडं आपल्याला पातळ किंवा जाड हवंय त्याप्रमाणे आपण पीठ पातळ करायचंय, पण शक्यतो पीठ पातळच हवं। त्या ज्या वाटीने आपण पीठ घेतलंय त्याच वाटीने साधारण 1 वाटी बारीक चिरलेला कांदा आहे। तुम्हाला यात हवं असेल तर तुम्ही कोथिंबीरही घालू शकता आणि 4 टीस्पून साधं तेल घालते। हे तुम्ही असंच्या असं धिरडं लगेच केलं, पीठ भिजवल्या भिजवल्या तरी चालतं, धिरडं किंवा डोसा। पण थोडा वेळ जर आपण ठेवलं तर जरा मुरतं पीठ। हे बघा, हे एवढं पातळ झालंय, पण मला ते अजूनही असं वाटतंय थोडं पातळ हवं। थोडं पाणी घालते आणि तरीही आपण काय करायचं, आपल्याला वाटलं की व्यवस्थित पातळ झालंय तर तुम्ही एक लहानसं धिरडं घालून बघा। फार जाडसर वाटलं तर मग अजून थोडंसं पाणी मिक्स करता येईल, आधीच खूप पातळ करू नये पीठ। आता मी हे झाकून ठेवते आणि जो तवा घेतलाय आपल्याला डोसे किंवा धिरडी करायला त्याला मी आधीच तेल लावून घेते। तेलाचा हात लावून घ्यायचा तव्याला। मी हा नॉनस्टिक तवा वापरते इथे, तुमच्या सवयीचा जो तवा असेल तो तुम्ही वापरू शकता। तवा तापत ठेवलाय आणि मंद गॅसवर ठेवलाय आणि थोडंसं 5-10 मिनिटं पीठ मुरलं किंवा आपण धिरडी करूया। आता आपलं पीठ 5-10 मिनिटं भिजलंय छान आणि एवढं इतपत मी पातळ ठेवलंय। आता आपण पहिलं धिरडं करून बघूया कितपत होतंय ते। तर त्यासाठी मी इथे असं फुलपात्र घेतलंय, याने मी धिरडं घालणार आहे। तवा आपला तापलाय, इथे बाजूबाजूने सोडत मग मध्ये यायचं। त्यावर झाकण ठेवूया, काही सेकंदांनी आपण हे झाकण काढायचं। असंच हा सध्या आपला तवाही छान तापलेला आहे, तर पहिल्यापासून गॅस आता मंदच आहे। जर आपल्याला गरज लागली तर आपण मोठा करूया। यावर तेल घालते थोडं, हे थोडं सेट होऊ दे, मग आपण उलटवूया। हे बघा, हे आपलं पहिलंच धिरडं आहे
आता हे काही वेळ सेट झाल्यावर आता मी सुटलंय बघा तव्यापासून. आता हे आपण उलटवूया. छान दिसतंय ना, मस्त दिसतंय एकदम. आता मी गॅस मोठा केलाय धिरडं उलटवल्यावर. आणि तुम्हाला जर असं वाटलं की आपण योग्य ती कन्सिस्टन्सी ठेवून सुद्धा धिरडं उलटायला त्रास होतोय, तर तुम्ही अगदी एखादा टीस्पून बेसन त्याच्यात मिसळा. मग तुम्हाला कितपत लाल हवंय त्याप्रमाणे तुम्ही हे भाजू शकता. पण आता आम्हाला फार कडक नकोय म्हणून मी आता हे उलटवते. हे बघा झालंय ते एका बाजूने सुद्धा. आता हे आपण काढून ठेवूया. आणि हे बघा हे असं छान झाले. तर आता मी हीच कन्सिस्टन्सी ठेवते पिठाची. आता परत गॅस बारीक केलाय, थोडस तेल सोडलंय तव्यावर. आणि प्रत्येक वेळी आपल्याला तळापासून ढवळून घ्यायचे पीठ. फुलपात्रात भरताना परत तळापासून ढवळून घ्यायचे. तुम्हाला पळीनीच घालता येत असेल तर तसंही चालेल. सध्या गॅस बारीकच आहे. आता मी झाकण ठेवते. काही सेकंदांनी मी झाकण काढलंय. आता हे सेट झालं की आपण उलटवूया. हे बघ इथून इथून सगळीकडून सुटायला लागलंय ना ते. तुम्ही प्रत्येक वेळी तव्याला तेल नाही लावलं तरी चालेल. सुरुवातीला 1-2 धिरड्यांच्या वेळी तेल लावलं की हळूहळू तवा सेट होतो. आणि जे आपण वरती तेल लावतो त्यामुळे ते खाली लागतंच आपोआप. आता हे उलटवताना आपल्याला थोडस तेल लावायचे, अगदी थोडस, पाव टीस्पून, अर्धा टीस्पून. म्हणजे तुम्हाला जर कमी तेल हवं असेल तर तुम्ही नाही लावलं तेल तरी चालेल. आता उलटवूया आपण. मस्त एकदम. ही धिरडी अतिशय चवदार लागतात. ही तुम्ही नुसतीच खाल्ली तरी चालतील. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखादी नारळाची चटणी करू शकता किंवा टोमॅटो केचप बरोबरही खाऊ शकता. झालंय बघ आपलं दुसरं धिरडही छान झालंय. ते मी काढून घेते. मी जसं तुम्हाला सांगितलं की घालताना गॅस बारीक ठेवायचा आहे, तर असं नाहीये की तुम्ही आपला तवा किती छान तापलाय त्याप्रमाणे अंदाज घेऊन आपण धिरडं तव्यावर घालायचे. धिरड्यासाठी किंवा हा डोसा करण्यासाठी व्यवस्थित तवा तापलेला हवा. आपलं मिक्स पिठाची धिरडी किंवा डोसे तयार आहेत. हे मी ओल्या नारळाच्या रायत्या बरोबर सर्व करते. हे रायतं अतिशय करायला सोपं आहे आणि ह्याची रेसिपी आपण दाखवली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. अक्षय खाऊन बघ रे. कसं देऊ तुला? नुसताच देऊ का रायत्या बरोबर देऊ? नाही, मला तू नुसतंच दे. वाह, याची चव इतकी भन्नाट आहे की याला खरं तर कसलीच गरज नाहीये. ना चटणी, ना केचप, ना काही. याची स्वतःची चव इतकी अप्रतिम आहे, एकदम मस्त. हो ना, पण अरे मला आवडतं ना म्हणून मी रायतं केलंय हे. वाह, काय मस्त लागतंय हे रायत्या बरोबर सुद्धा. हेही कॉम्बिनेशन सुंदर लागतंय. नक्की करून बघा, अभिप्राय कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.